कुठे गेलाय वडा खायला ते वडा खायला नाही नर्या अरे नर्या काय रे हर्या अरे हायस कुठे अरे हर्या हा इकडे फिरायला आलोय मी कुठं रे अरे आलोय इकडे बाहेर गावी अरे कुठं पण काय माहिती आहे हा आपल्या कोकणाशिवाय मजा नाही रे. चे अजिबात नाही माहितीये तुला अरे इकडे आलो थंडी पण नाही बघ हा आलो बघ लवकर ये लवकर चॅलेंज आमच्या जगभर चर्चा चॅलेंज आमच्या जगभर चर्चा नाही मोठेपणाचा नाही मोठेपणाचा कोणी निंदा कोणी विवंदा कोणी निंदा कोणी विवंदा कोकणचं गाव रे कोणी निंदा कोणी विवंदा कोकणचं गाव रे कोणी निंदा कोणी विवंदा अरे बाहेर गावी गेलो होतो कुठं बाहेर गेली नेमकी अरे बाहेर गावी म्हणजे कुठं हे मुंबई सोडून गेलो होतो काय सांगतोस का पण तुला सांगतोय हा मुंबईत तर बाहेर गेलो ना हा. अरे काय मजाच नाही काय सांगतोस हा बघ, काय? आपल्या कोकणात जेवण येते ना होय, होय, होय. तसलं कायच नाही हे अजिबात नाही. पाण्यावर चव नाही काय नाही काहीच नाही आणि आपलं कोकणच भारी अरे कोकण जगात भारी. मग जगात आहेच भारी काय बरं मी काय म्हणतोय तू म्हणू नको तू एकटे लेट आलेला आहे म्हणून तू म्हण हा. बरं काय म्हणतोय साफसफाई करून घे पहिली मी? आठवड्याची नाही तर कोण तू ठीक आहे माझ्या वेळ आहे माझा लवकर घे मी काय म्हणतोय काय म्हणतो बरेच दिवसात राजवाड झालो हो हे असं एकदम झकास आहे रे चकाचक आपण आणि त्यांनी बाहेर म्हटलं गावी गेला होतास. तेव्हा म्हणून मला वेगळं वाटतंय पण मी काय म्हणतोय माहिती काय आहे म्हणतोस? आज जरा मी उशीरला आलो नाही होय हा हो तू एक काम करशील काय तू मागच्या गेटवर जा मी जाऊन मागचे गेट हा. तू काय करतो माहिती आहे जरा वाय सिंहासनावर बसून बघतो काय या सणावर सिंहासनावर बसून बघतो नको नको अजिबात नको अरे काय माहिती आहे अरे आज महाराज येणार नाही आहे काय सांगतोस काय आणि प्रधानजी पण येत नाही आहे मजा आहे आपली अरे दोघांची म्हणून सांगतोय हा. तू पाठच्या गेटवर जा जा मागच्या गेट हा बघा मी पुढल्या गेटवर थांबतो गेट बाहेर ठेव पण एक लक्षात ठेव हा. काय कुजबूज झाली फुसफुस लगेच बाहेर फुसफुस झाली मध्ये हा हा प्रधानजी लगेच येतील. लगेच येतो मी तुला काय सांगता येत नाही मी लगेच येतो जा लवकर जागते रहो 12 हुशार महाराष्ट्र परराज्यात गेले असता अजून या राजदरबार शांत राजसेवक अजून आलेले दिसत नाही ठीक आहे तर आपण थोडं विश्रांती घेऊ अरे हे का पाहतोय मी महाराजांच्या राजगादीवर राजसेवक झोपा करतायत ठीक आहे तर आधी करतो नमस्कार आणि मगच पाहतो त्यांचा चमत्कार महाराजांच्या चरणी वंदन असो आशीर्वाद असो बोल बालका काय तुझी इच्छा आहे महाराज समजा एखाद्या गरीबाच्या घराला आग लागलीस तर ती आग कशी विझवावी अगदी सोपं आहे बालका 1 लिटर पेट्रोल घे आणि 1 लिटर रॉकेल घे आग आपोआप विझेल आणि महाराज समजा एखादी व्यक्ती जर विहिरीत पडली तर तिला वर कसं काढायचं अगदी सोपं आहे बालका एक मोठा चिवा घे त्या व्यक्तीला खेचून काढ व्यक्ती आपोआप वरती येईल. आणि महाराज समजा एखाद्या गरीबाच्या बायकोला जर कोणी पळवली तर काय करावं अगदी सोपं आहे बालका स्वतःची बायको देऊन टाक तुझ्या येईल तो काय महाराज
या हाराला कुशाल राजगादीवर झुकून स्वतः तिकडे उंदर काय करतोस? अरे हे राज्य कुणाच्या भरोश्यावर सोडायचं आम्ही? महाराज आमच्याच भरोशावर मग एवढे तापलेले का तुम्ही पण जरा इथे या हरिया अरे मी काय म्हणतोय तुला मागच्या ते तो सांगितलं होतं हे काय करत होता? बरं पडतो राव. अरे नऱ्या, या राज्याचे भारेकरी म्हणून तुम्हाला नोकरी दिली होय महाराज तर तुम्ही त्याचा असा गैरफायदा घेताय. अजिबात नाही महाराज महाराजांच्या पाठीमागे चक्क तुम्ही त्यांच्या राजगादीवर बसताय. अरे तुमच्या काय माझी बसू हरामखोर! काय म्हणलास? वा काय संवाद आहे. अरे या, राजसेवक! बोला हरामखोर राजसेवक! मला माहिती आहे. उभं राहिलं की असं भेटतं. मागच्या गेट वर जा हा किल्ले राजसेवक! बोला आम्ही थोडा वेळ विश्रांतीसाठी जातोय. हा महाराज व्यवस्थित ठेवा. कशी आपली आज्ञा महाराज येतो आम्ही. या होय इकडे. तुला काय सांगितलं मागच्या गेटवर मग काय आलं अरे मागच्याच गेटवर गेलो होतो मग अरे पण तिथं तो दुसरा ठेवलायस ना तिथं त्याचं काय झालं अरे तो बोलला की तू पुढं जा हे असं ती पट्टच लागत नाही काम कर आपण मागच्या गेटवर जाऊया हा काहीतरी व्यवस्थित करूया हा येतो पण शिवा बाबा आलात तुम्ही होय पोरी. करते मी अगं कला आपला जीवाशिमा गेला तरी कुठे ग? बाबा त्या दोघांनी तुमची कट्टी घेतली आहे अरे परमेश्वरा असा कठीण नाही का बरं असेल कधी? बाबा ते काही मला माहित नाही मला फक्त इतकं बोलले की आजपासून बाळा तरी कट्टी म्हणून अगं कली, तुझी आई गेल्यानंतर तुम्हाला मी तळाचा पाळणा केला तर डोळ्यांच्या वाती केल्या. असा या बापानं कोणता गुन्हा केला असेल बाबा की माझेच पोरं माझ्यावर रागवली असते. बाबा होय. त्या दोघांना हात मारते जीवा ए सीमा अगं बाहेर या पाहू बघा कोण आलाय ते मंडळी अजूनपर्यंत सगळ्या वगनाट्यातून आपणासमोर आई मांडली गेली असेल, नाटककलेतून आई मांडली गेली असेल, परंतु केदारनाथ नाट्य नवमंडळाच्या वतीने आज आम्ही आपल्यासमोर बाप मांडतोय. बाप आणि लेक हे नातं शब्दात मांडणं तसं कठीण असतं. बाबा हा शाळासारखा असतो. बाहेरून कितीही कठोर असला तरी आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झाला. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकत असेल ना तर ती फक्त बाबावर. लेक जर घराचं सौख्य असेल तर सौख्याचं पावित्र्य तिचे बाबा असतो. संस्कार देणारी आई असली तर ते संस्कार जपणारा मात्र बाबा असतो. संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो. पोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो. लेकीच्या हट्टासाठी थोडा होणाराही बाबा असतो. काय बरं माझी बोलणार नाही तुम्ही? बाबा आम्ही सांगितलं तुम्ही घरी घरी येत नाही अरे बाबा काम नाही तर मला उशीर होतो म्हणून काय एवढं घाबरायचं का ते? बाबा मला ट्रॅफिक अंदाज आलाय बघ आम्हाला पण भीती वाटते ना घरी अरे बाळांनो उद्यापासून की नाही मी लवकर घरी येत जाईन रे. लवकर घरी येत जाईन. जा जीवा सीमा संपल्या कट्टी जा केलायला थांब जीवा थांब. अरे बाळा खेळायचं पण जपून. अरे परवाच्या रस्त्यावर गेलास ना तू. अरे अरे तुला जेव्हा कळत ना बाळा या बापाच्या काळ जरा वेदना होतात रे. या बापाच्या काळ पुरा बाळा खेळायचं पण जपून. जा बाबा तुम्ही हात पाय धुवून घ्या मी जेवण वाढते कले मला भूक नाही आहे बरं. आपल्या राजवाड्यातील हऱ्याला मला भेटलं बरं भूक नाही आहे मला. बाबा दिवसभराची भूक अशी त्याने जमते का पोरी असा आग्रह करू नकोस ना पोरी. खरोखर भूक नाही आहे मला. बाबा तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही बसा इथे येते मी
बाबा म्हणजे आधार छत्र, बाबा म्हणजे मायेचं पात्र, बाबा म्हणजे सुपर हिरो, त्याच्याकडे सगळेच हिरो, बाबा म्हणजे हक्काचा अंगण, माझ्या सुखद व समाधानाचं गोंधळ, बाबा नाताच्या दरबारातला राजा, बाबा म्हणताच येणारी मजा, बाबा म्हणजे माझी पावत, बाबा म्हणजे हर्षाचं फुलं वावर, बाबा म्हणजे नक्की काय माया ममतेची दुधावरची साय. की माय त्यांच्यापासून हिरावून रे परमेश्वरा, त्यांची माय त्यांच्यापासून हिरावून नेलीस. अरे असा का निष्ठू झालास तू, असा का निष्ठू झालास. अरे या पोरीनं मला सगळ्याला शिकवलं. अरे जर ही पोरगी माझी खंबीर नसती तर या दोन कोवळ्या जीवांचं काय झालं असतं. पुन्हा ठाऊ रे परमेश्वरा, पुन्हा ठाऊ. कले पोरी, बाबा तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी. होय पोरी. आईची आठवण आली का? पोरी अगं तुझ्या आईचीच मला आठवण आली. अगं तुझ्या उंच बाईला बळ देण्यासाठी तुझी माय या जगात नाही राहिली ग. तुझी माय या जगात नाही राहिली आणि तुझ्या उंच बाईला बळ देण्यासाठी तुझी माय या जगात नाही राहिली पोरी. आणि तुझ्या इच्छा हा अबागी बाप पूर्ण करू शकत नाही ग. हीच एक खंता या बापाला, हीच एक खंता. बाबा माझी स्वप्न पूर्ण नाही राहिली, ती केव्हाच पूर्ण झाले. लेकरांसाठी भिजला बाप तुमच्या हातात मिळाला. बाबा माझं स्वप्न फक्त एकच आहे, तुमची सेवा, माझ्या हातून व्हावी. जिंकलंस पोरी, जिंकलंस. या बापाच्या काळजाला जिंकलंस. सुमती अगं तू गेलीस पण माझी काळजी करणारी मला कला देऊन गेलीस ग पोरी. काळजी करणारी मला कला देऊन गेलीस. बाबा औषध घ्या आणि आराम करा. चला सैलभर वाटणारी मिठी घट्ट काळजाशी बिलगली होती. स्पर्शाची चावून त्याने ती मिठल्या पापणी जाणली होती. हुरहुर वाढवणारी भीती कुशीत शिरताच निवळली होती. भेदरलेली हळवी ती चाहून बापाच्या खुशीत विसावली होती. भेदरलेली हळवी ती चाहून बापाच्या खुशीत विसावली होती. या चित्रनगरीची पहाट किती सुंदर आहे. हे राज्य जरी लहान असले तरी येथील राजा सुखासमाधाने नांदत आहे. ही तर पूर्वजांची देणगीच आहे. अजूनही राजदरबारात राजसेवक आणि प्रधानजी आले नाहीत. कोण आहे तिथे? महाराजांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असते. राजसेवक आम्ही परराज्यात असतो ना, हा राज्याचा कारभार नीट चालला तर होता ना. हो हो. या प्रजेची काही तक्रार तर नाही ना? नाही नाही, काय नाही तक्रार. राजसेवक असेच जा आणि त्या प्रजाजींना राजदरबारात हजर करा. जशी आपली आज्ञा महाराज. कोण आहे का तिला? शांत बसतात ना. इथं मी आहे ना. महाराजांच्या निबंधन असो. आशीर्वाद असतो. महाराज असे अचानक बोलवण्याचे कारण? दादाजी, आम्ही परराज्यात असतो ना, हा राज्य कारभार आपण नीट सांभाळला. होय महाराज, आम्ही आपल्या नीट खाल्ले आहे आणि त्याला जागणे हे आमचे कर्तव्य आहे. शिवाय आपल्यानंतर हा राज्य कारभार आम्हाला सांभाळायचा आहे. होय ब्रदर, यानंतर हा राज्य कारभार आपल्याला सांभाळायचा आहे. महाराज 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 हात धरा. महाराज महाराज वाचवा. महाराज आपल्या राजवाड्यातील एक गरीब शेतकरी खूप आजारी आहे. महाराज महाराज काळजी करा आणि त्या गरीबाचे प्राण वाचवा. महाराज बरोबर आहे ना रे. त्या गरीबाचे प्राण आपल्या राज्या बरोबरच आहेत. त्यामुळे योग्य तो राजवैद्य घेऊन जा. बरोबर बोलता आणि महाराज. त्याचा इलाज करा. कशी आपल्या आज्ञा. राजसेवक त्वरित कामाला लागा. येतो आम्ही. या पण महाराज. अरे या, चल लवकर. गरीबाचे आजारी आहेत, आपण जाऊया आणि त्याची प्राण वाचूया. ठीक आहे. चला तर. गेले सगळे गेले. आता उरला हा फक्त एकटा प्रधानजी. काय
गेले सगळे गेले कुठे गेले हे बघ मला बघताय रास्त आमचा गेट वरती निघा. हरिया याला रास्त मागच्या गेट वरती निघा बोलतो ना. ओ महाराज मागचे गेटो काय नाही हो इकडे सगळी मजा आहे म्हणून आपलं पुढे आलोय मागं काय आहे इकडं पार्टी इकडं रास्त मागच्या गेट वरती निघा सांगितलं ना. महाराज मागचे गेटो काय नाही म्हणून पुढे गेटो आलो आहे हा रंगो रास्त एकदा सांगितलं समजतं ना. ओय, अरे रास्त काय झालं माझं मन कसं बेचैन झालं. होय काय बोलताय सुंदर असे नर्तिका घेऊन या. हरिया रास्त महाराज सुंदर अशी नक्की काय रास्त बोला त्यासोबत हा त्यासोबत मदिरा. अरे बापरे त्यासोबत मध्ये राहू ठीक आहे मध्ये राहतो रास्त मदिरा. अहो मधीच आहे हा रंगो रास्त मदिरा. अमन नाही गाणं होते. अहो महाराज मी काय म्हणतो या तेलाची बाटली आणला नाही काय काय रे मी जरा कुठं चालू केलं लगेच बांधलं पैसे द्यायचे नाही त्याला आणि रास्त आज गाण्याला सुरुवात करा. अहो ह्या तेलाची बाटली आणला म्हणते मी कपची महाराज आता किती पण मारा तुम्ही काय लागायचं नाही राष्ट्रवत महाराज खाल्लं धूर आला ना तरी काय व्हायचं नाही राष्ट्र आज गाण्याला सुरुवात करा. होय, होय, जरा. आणि ते देखील हा? ते देखील तुमच्या आवाजात. अरे माहिती इकडं अरे पण राष्ट्रवत, काय चाललंय तुझं? बाई, तुझी काय नादी होतं का? ते किती वाजलंय? हे हरिया, बाई नेमकी लावणीलाच बसलेत ना आज गाण्याला सुरुवात करा. मला वाटतं का माहितीये बाई आता उठताना मुश्किल आहे काय मांडी घातला नाही काय समजा राष्ट्रवत हे खाल्ला कोणी इथं घातला नाही बघ रे माझा दुखून राहिलेस काय लाज कोणी मारला माझ्या मागे इथं माझ्या इथे मारायची हिंमत झाली माझी
त्यांना विचार. ए बाय तू मारलाच नाही ना हा रामकर राजसेवक काय काय चाललंय काय चाललंय तुझं राजसेवक नाच करायला सुरुवात करा महाराज करतो जरा शांत. हे द्या. आता बरोबर लेवल झालेली आहे. बाई बाई लाव ना माझ्या मुझे करा बस 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 बस. काय बाई चक्क चक्क महाराजांच्या राजकारण ओ महाराज किती पण मारा तुम्ही लेवल झाली आहे बाटलीची. हा, हऱ्या? मी काय म्हणतो हा जर तिकडे जा. हो ऐका ना जेवण जा. हा बाई तुम्ही तयार आहात? तुम्ही कुठची माली आणली एवढी फटाके वाजताना? नाही तुम्ही रेडी आहे हा रेडी सुरुवात करतो. तुम्ही त्या साईडला जावा. हॅलो ठीक. बाई रेडी आहे तेव्हा मी रेड आहे. महाराज काय सुरुवात करू? राजसेवक सुरुवात करा आई रात्री पाहिजे हा? आता बाई नसती ना. हरिया या हरिया. ठीक आहे महाराज. तुझं नाम तुझं नाम यांचं नाम बाई तुम्ही जरा मध्ये राहा. या या अरे या कोण आहे बाई समोर नाचगाणं कर. बाई समोर नाचगं ना बाई मी रेड आहे हा पिकलय डाळिंब माझ्या ओ दादा पिकलय डाळिंब माझ्या ओ दादा नका नका मला बाईंचा चेहरा बघायचा. अय्या या ना बाईंचा चेहरा बघायचा आहे. बाईचा चेहरा मला पण बघायचा आहे. बाई दाखव बाईंचा चेहरा पाहायचाय बोललो ना. काय महाराज मी काय म्हणतोय बाईंचा चेहरा बघायचा आहे ना. बाई अशी म्हणती या हो म्हणते मला काय सुंदर अशी नर्तिका घेऊन ये म्हणून. अरे नको जेवढं नाही ठीक आहे राजसेवक, आम्ही थोडं विश्रांती
विश्रांतीसाठी जातोय. जशी आपल्या महाराज व्यवस्थित ठेवा. या पण येतो आम्ही. या पण तशी विश्रांतीची गरज मला पण. होय ना चल मी काय म्हणतो, काय मी वाईट झोपतो, हा. तू वाईट जागा राहा, हा? ठीक आहे चल कले अगं ये कले बाबा मुली काय वाटतंय तुम्हाला कसलंच होतंय का मला तुम्ही बाबा कसलंच होतंय मला मला सांभाळ पोरी सांभाळ पोरी आपल्या 2 लेकरा सांभाळ पोरी कला काय वाटतं कला काय झालं कला जेव्हा बालपणी कोणी विचारायचे ना तुला लहान मोठं होऊन काय व्हायचं, तर माझ्याकडे काहीच उत्तर नसायचं. पण माझ्याकडे आता एकच उत्तर आहे. माझ्या बापाप्रमाणे मला कर्तृत्ववान श्रेष्ठ व्हायचंय, माणूस बनायचं बस. बापाने काय सोचलंय हे मुलाला तेव्हाच कळतं जेव्हा तो बाप होतो. खंत एकच आहे, हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो आणि बाप तेव्हा फोटोत जाऊन बसलेला असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे की ज्या ज्या मुलींचं प्रेम आपल्या आई बापावर अतोनात त्या मुली अजूनही समाजात आहेत. फक्त एक विनंती आहे सर्वांना, त्या मुलींना या वगनाट्याद्वारे एकच संदेश देऊ इच्छितो. तुम्ही 4 पैसे नाही कमवले तरी चालेल, तुम्ही घरचा संसार देखील नाही पाहिला तरी चालेल, परंतु आपल्या आई बापाची मान आपल्यामुळे काहीतरी खजील होईल असं कधी वापर. आपला बाप हा बाप असतो, तो घराचा तळखांब असतो आणि त्याच्यावरतीच आपलं कुटुंब आणि आपला सारा संसार गाडा अवलंबून असतो. धन्यवाद मंडळी, अजूनपर्यंत दिलेल्या या सर्व कार्यक्रमासाठी उत्तमच होता. हा प्रयोग सादर करण्यासाठी ज्या ज्या मंडळीने आम्हाला साथ दिली त्या सर्वांचे पुनश्च एकदा